रोजचं काय वेगवेगळं जेवण करायचं ना समजतच नाही. त्याच्यातून मॅडमचं आमच्या असतं मम्मी हे नको खायला, मम्मी ते नको खायला. मम्मी मम्मी काय झालं ग तुला ओरडायला? अजून काय ऑर्डर द्यायची आहे का मॅडम? इथे मोलकर नाहीच तुमची सगळी कामं करायला. काय ग मम्मी नुसती 24 तास माझ्यावर ओरडतच असते. एवढं रागवत जाऊ नकोस हा. तुला माहितीये माझी एक मैत्रीण डिप्रेशन मध्ये गेली. घे बघ लोक कुठे कुठे जात आहेत. काही लोक चंद्रावर गेले, तुझी मैत्रीण डिप्रेशनला गेली. तू कुठे जाऊ नको, तू फक्त दिवसभर बेडवर बस आणि रील बघत राहा. अगं मम्मी काय बोलतेस? बरं मला सांग डिप्रेशन मध्ये जायला किती खर्च लागेल ग? 1-2 लाख तरी लागतील ना? तेवढे माझ्याकडे आहेत. 1-2 लाख काय बोलतेस मम्मी तू? जास्त लागतील का? जास्त लागले ना तर मी बँकेकडून लोन घेते, पण तू काही करून डिप्रेशनला जा. अगं मम्मी तुला समजत नाहीये ग. तू काय मला समजवतेस? तुझ्या मैत्रिणी चांगला अभ्यास करून डिप्रेशनला गेल्या आणि त्याने असा तुला रीलचा नाद लावून ठेवली नाही म्हणजे तू अभ्यासात मागे राहणार आणि मग कधी डिप्रेशनला तू जाणार नाही. तसं नाहीये काय, मी पण अभ्यास करते. मग तुला का नाही जाता आलं डिप्रेशनला? ये भगवान क्या जुलूम है. बरं मला सांग ओळखीने काय होईल का ग? तुझ्या पप्पांची आणि मामांची ना वरती मंत्र्यांपर्यंत ओळख आहे, मग त्यांची तुला डिप्रेशनला जायला मदत होईल. पण काही करून तू डिप्रेशनला मात्र जा. अगं मम्मी सोड तू सोड, जा तू जा, जाऊन जेवणच कर. इथे माझं डोकं नको खाऊस. मी डोकं खाते का तुझं? येऊ दे तुझ्या पप्पांना घरी, त्यांनाच सांगते तू फक्त डिप्रेशनला जाऊ नको. बरोबर करते मी तुला. गेली मी पण गेली आता डिप्रेशन मध्ये.